लावले आहेत. मी नव्हते तर एवढे सगळे कपडे ह्याच्यामध्ये सगळे जमा झालेत. 8:30 वाजले तरी बाहेर पाहावत नाहीये. 8:30 वाजताच एवढं प्रचंड ऊन. हे पहा मवाळाच्या माशा कशा पाण्यावर येतात पाणी प्यायला. मी जर जवळ गेले तर काय खरं नाही, त्या धरतील माझ्यावर करतील अटॅक. हे बघा, हे सगळ्या मवाळाच्या माशा आहेत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप मजेत असेल. करतोय ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना सस्नेह प्रेमपूर्वक नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मीराताई ब्लॉगमध्ये. आपली मीराताई ही कशी प्रदक्षिणा मारते पहा त्याला. सगळीकडे शांतता आहे. कामाचे म्हणजे असे कामं असतात पण कळून येतात. आणि दिवस पण मोठा असतो ना, कामं होतच राहतात. हे बघा, कुरकुर करतात. आपल्या टायगर यांना हुसकून लावतो आणि यांची अंडी फस्त करतो. म्हणूनसाठी ना आता कळतच नाहीत कुठे अंडी घालतात हे आपण. नाही तर काय, कोंबड्या अंडी घालून तिथेच बसायच्या पिल्लांवर, तिथेच पिल्ले काढून डायरेक्ट पिल्लच बाहेर घेऊन यायच्या. मेरा देश महान है. सो मित्रांनो, स्किप न करता व्हिडिओ पाहताय त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. स्किप न करता व्हिडिओ पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय, चला तर मग लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहताय. खूपच लांब आहे, दिसणार नाहीये. ह्या चिंचेच्या पलीकडे कांद्याचा ट्रक आलेला आहे. मी म्हटलं आता इकडे काय एका रात्रीमध्ये कसं काय यांचं घर असं पूर्ण लाल झालं, रंग कसं काय दिला. तर आता कळालं की तो कांद्याचा ट्रक आहे. उपोषणावर बसलेले महाराज बघितले का? बाबू 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 कसं बघ. ए बाबू, चल 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 चल. आला 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 आला. अरे माझ्या शिवण, अरे माझ्या राजा. चला आता जेवायला देते यांना. केलंच नाही तर काय जेवायला देऊ. थांब, आत्ता लगेच करते. 2 भाकरी भाजायच्या. मी मग 3 ते 4 भाकरीची एकच भाकरी करायची. अशा 2 भाकरी भाजायच्या चांगल्या सावकाश. आणि मग त्या 2 भाकरीचं यांना जेवायला. एक भाकरीला कमी ब्रुनोला आणि बाकीची याला उरलेली. बाबू, तो लांब आहे, कांद्याचा ट्रक आहे, आपल्याकडे नाही येते. लांब आहे तिकडे, भुंकून आहे तसं. भुकायचं नसतं. काल झाली मारामारी आमच्या इकडे, जाम मारामारी झाली. आमच्या ब्रुनोने त्यांच्या मोत्याला धरलं होतं चांगलं. आणि हा मोत्याचा मित्र आहे. पण ब्रुनोने त्याच्यावर अटॅक केल्यामुळे ह्याने ब्रुनोची साथ दिली आणि ह्याने ब्रुनोलाच प्रोटेक्ट केलं फक्त. सो मी धावत गेलो. आम्ही तोपर्यंत चालायचं असतं. हे काम माहिती का, ते म्हणतात की हा आपला टायगर आहे ना, त्याच्याशी मैत्री केली त्यांच्या मोत्याशी, आणि ब्रुनोची काय मैत्री नाही. ब्रुनो बघितला का गुरगुरतो. कारण असं आहे, आज 2-3 वर्ष झालं ब्रुनोला इकडे आम्ही आणलेलं, आम्हीही आलो. तर ते आमचा ब्रुनो एकटा दिसला ना, ते त्यांचे डॉगे आहेत ना, 2 जण चाल करून यायचे ब्रुनोच्या अंगावर. आणि तिसरा पण एखादा कुठला कुत्रा आला ना, मग ते त्यांना घेऊन हा ब्रुनोवर अटॅक करायचा. आणि हे सतत नेहमी हेच चालू असतं. तो एकटा कधी येत नव्हता, पण 2-3 कुत्रे आले की ब्रुनोवर हल्ला करायचा. एकदम इथे येऊनच हल्ला करायचा. मग तो ब्रुनोच्या मनामध्ये तो राग आहे. मग ब्रुनो कसं त्यांच्याशी मैत्री करेल? नाही ना करणार. ब्रुनोला त्यांनी सांभाळूनच कधी घेतलं नाही, त्यांच्यामध्ये मिसळून घेतलं नाही. हा पण त्यांच्यात जात नाही. आणि विशेष म्हणजे असं आहे, टायगर तरी जरा इकडे तिकडे असं आजूबाजूला भटकतोय, पण ब्रुनो ना आमचा अजिबात नाही. सुशी करायला जाईन तेवढंच, आणि नाही म्हणता येत नाही आपल्याला. कारण का उठला ना तो ब्रुनो, एक राऊंड सगळीकडे मारतो. भले आपण 3:30ला 3:30-4ला आपण दरवाजा उघडतो ना, तो लगेच बाहेर येणार, सू करणार, पूर्ण रानाला येडा मारणार, सगळीकडे जाऊन बघणार आणि पुन्हा आपल्या घरी येणार. तो असं फक्त राऊंड मारण्यासाठी जातो, पण खाण्याच्या उद्देशाने किंवा काय भटकण्याच्या उद्देशाने तो बाहेर पडतच नाही आहे टायगरसारखा. असं ब्रुनोची कमाल आहे. तर चालूच असायचं हे. चला, नानी आत्ताशी चालल्यात दूध घेऊन. आता 8 वाजले. 8 कुठे, 8:30 वाजले ना. 8 वाजता तर आपण उठलो पूजा करून. 8:30 वाजले. त्यांचं चहा पाणी होईल आता. काही झंझट नाही, जाऊन द्या मुर्दा. 1 लिटर दूध आणलं ना, विषय संपला. 1 लिटर दुधामध्ये सगळं होतं आपलं. हे त्या शेण काढा, हे करा, आणि किती पाऊस असला, काय कार्यक्रम असला, फंक्शन असलं, काय असलं तरी पण त्या गुरांचं करावंच लागतं. गुरांचं गुरं करायची म्हटली ना, परिवार पाहिजे. परिवारमध्ये 3-4 माणसं. एक जरी माणूस कुठे गेला तर बाकीचे राहतात.
त्या काय म्हणतात बघा, सुना शेण काढायला आले, एक धारा काढायला. हा ना, परिवार पाहिजे ना गुरांना, 2च माणसं. आणि मला पण पश्चाताप होतं, तिकडे जाता येत नाही दोघांना पण. असं वाटतं असं उगाच आपण आता लगेच शिजते का? बरं बरं, ठीक आहे. ज्वारीच्या पापड्या आज. चला तर मित्रांनो, मी उद्या तुम्हाला ज्वारीच्या पापड्याचा व्हिडिओ पाहायला मिळेल. चला तर मित्रांनो, मी मिराताई तुमची रजा घेते, इथंच थांबते. पुन्हा रुजू होणार आहे नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. बाय मित्रांनो.